काँग्रेसला एमआयएमची भक्कम साथ आहे का? उमेदवारांची माघार. ज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 5 जागांवर मतदान होत आहे, तर सोलापुरात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. सोलापुरात भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी आणि एमआयएम अशी चौरंगी लढत होणार होती. तिन्ही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. एमआयएमने उमेदवारांची यादीही तयार केली होती, पण एमआयएमने उमेदवार जाहीर करण्याआधीच आपला उमेदवार मागे घेतलाय. एमआयएमने हा निर्णय घेऊन अप्रत्यक्षपणे काँग्रेसला भक्कम साथ दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे. एमआयएमने काँग्रेसला साथ दिल्याने या मतदारसंघातील काँग्रेसचं पारडं जड झालंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने माघार घेतली आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानंतर पक्षाने हा निर्णय घेतलाय. संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात संविधान वाचवणाऱ्या पार्टीला समर्थन देणार असल्याचेही सूतोवाच एमआयएमने केले आहे. तसेच एमआयएमने सोलापुरात काँग्रेसला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय. मागच्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमच्या युतीचा काँग्रेसला मोठा फटका बसला होता. शाब्दी काय म्हणाले पहा. आम्ही सोलापुरात एमआयएमचा उमेदवार देण्याची तयारी केली होती. आमच्याकडे 10 उमेदवारांची यादी तयार होती. माजी आमदार रमेश कदम यांनी आमच्यासोबत संपर्क साधला होता. ते लढण्यासाठी इच्छुक होते. आमची बोलणी झाली, पण ही बोलणी पुढे जाऊ शकली नाही. यावेळी आम्ही समाजातील ज्येष्ठांशी संवाद साधला. तेव्हा संविधान वाचवण्यासाठी उमेदवार देऊन मतांचं विभाजन करू नये असं प्रत्येकाचं म्हणणं पडलं. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन आम्ही उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही जाहीरपणे कोणाला पाठिंबा देणार नाही असंही शाब्दी यांनी सांगितलं.